बबनदादांची इच्छा पूर्ण केली म्हणावं लागेल तुम्ही 100%. बबनदादांची इच्छा नाही, माझी इच्छा पूर्ण झाली असं बोलायला लागेल. कारण की माझी इच्छा होती बबनदादाच्या नंदीसोबत पळायची. आणि बबनदादा हा बैलगाडा क्षेत्रामध्ये माझा बाबा आहे, आजोबा आहे. खरं तर या असे जे आजोबा असतात, माझे पण आजोबा त्यांच्यासारखे दिसायचे. पुन्हा एकदा सांगतो मी, खरं तर माझ्या आजोबांची आठवण जागृत झाली. आज बबनदादा या बैलगाडा क्षेत्रामध्ये जसं सलमान आहे पॉप्युलर याच्यामध्ये पिक्चर बॉलिवूडमध्ये, तसंच आज आमचा बबनदादा सुद्धा आहे. त्याच्यापेक्षा काही बबनदादा आमचा कमी नाहीये. नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो हसेवाडी भाडे या ब्रह्मादादांनी जे मैदान भरवले आणि या मैदानामध्ये राहुल दादांच्या अंगावरती, समीर भाई आणि संपूर्ण टीमच्या अंगावरती गुलाल पडला. आज एलियननं गुलाल घेतला. भाई नमस्ते, काय सांग गुलालाविषयी? आता गुलाल खूप आमच्यासाठी इम्पॉर्टंट होता, कारण की आज या मैदानामध्ये दरवर्षीप्रमाणे मथुर येत असतो एलियनचा मोठा भाऊ. पण आज एलियन नाशिकवरनं तात्काळ एक मैत्री खातीर, ब्रह्मा पळवांची आणि माझी मैत्री आहे, त्या मैत्री खातीर या मैदानामध्ये आलो. आता इथून मराठवाड्याला चाललो आहे. एलियनचा मोठा भाऊ मराठवाड्याला पळणार आहे, छत्रपती संभाजीनगरला, लखन आणि मथुर. त्यासाठी मथुर तिकडे 18 तारखेला मथुर पळणार आहे. आता मी इथून मराठवाड्याला जाणार आहे. आमची संपूर्ण टीम, भैया असतील, सागर भाऊ असतील, बंड्या असेल, सगळे आमची सगळी टीम, सगळे जाणार आहे, सगळे पोरं. आज खूप आनंद वाटतोय, आल्यासारख्या कपाळाला गुलाल लागला. एक एलियन विषय काय सांगाल? कुठेतरी मथुरचा भाऊ म्हणून जबरदस्त पळतोय म्हणावं लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही. ऊन सावळी आयुष्यामध्ये येत असते. कुठेतरी पुढच्या टायमाला ही सुरुवात केली या सीझनची एलियननी गुलाल लावून कपाळाला, पुढच्या टायमाला चांगली सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे मला. बरं, दादांनी काहीतरी मैदान भरवलंय मला वाटतं. 6 तारखेला मथुरच्या नावाने त्यांनी 6 सप्टेंबरला मथुरच्या नावाने 1 लाख रुपयाचं काही दुसरा आणि बैल मैदान घेतलाय. तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील माझ्याकडून. पण येणाऱ्या काळामध्ये राहुल पाटील हा मथुरच्या नावाने मोठा भव्य दिव्य असा सोहळा करणार आणि मैदान घेणार बिना 1 रुपया घेता. ही बाईट लक्षात ठेवा. भले 2 वर्ष लागू द्या, नाही तर अजून 5 वर्ष लागू द्या. जास्तीत जास्त रकमेचं मैदान, म्हणजे विना प्रवेश फीचं मैदान, बिना प्रवेश फीचा करणार. दादा, एक मथुर विषय काय सांगाल? सातत्यानं पळतोय आता. मथुर म्हणजे हा अखंड महाराष्ट्रभर, देशभर सगळ्यांच्या काळजाचा ठोका आहे. प्रत्येकाच्या काळजावर त्यांनी कोरलेला नाव आहे तो मथुर. आणि माझा देव आहे, त्या दैवताने अखंड महाराष्ट्रभर, देशभरात माझी छाप ओळख काय असते, रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण हा नावाचा डंका अखंड महाराष्ट्रभर, देशभरात वाजत राहिला. आज 5 वर्ष झाले. गर्व आहे मला, आनंद आहे. आणि खरं तर अखंड महाराष्ट्रभरात, देशभरात ही फॅन फॅमिली कुटुंबाने खूप प्रेम दिलाय, आशीर्वाद दिलाय भरभरून. असाच प्रेम, असाच आशीर्वाद भरभरून असू द्या. कमबॅक हा आयुष्यामध्ये येत असतो आणि लवकरात लवकर या मथुर 1001 डावणीमध्ये अजून चांगले चांगले कोहिनूर हिरे बघायला भेटतील. आणि आज आमचे हनुमान दादा असतील, ज्या घरी मथुर असतो, समीर भैया असतील, यांचा मोठा मला पाठिंबा आहे. शुभम गौरव असेल, इकडे आल्यानंतर सरपंच भोरचे, बंड्या, हे आमचा अक्षय भाऊ, आमचे पोरं आहेत सगळे. या लोकांचा खूप पाठिंबा आहे मला ना. खरं तर आमची आता संघटनेच्या माध्यमातून धनाजी तात्यांसारखे ज्येष्ठ आणि ज्या बैलगाडा क्षेत्राला चांगलं वळण दिलंय, बैलगाडा क्षेत्र चालू करण्यासाठी मोठं योगदान दिलंय, असे धनाजी तात्या. आणि तात्या म्हणजे माझे आजोबा, माझे काका. खरं तर त्यांचा आदर्श घेऊन या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पुढे कार्यरत केलं पाहिजे. ब्रह्मा पैलवान असतील, भव्य दिव्य असा सोहळा केला या बैलगाडा क्षेत्राचा. आमचे अध्यक्ष असतील संदीपभाई माळी, त्याच्यानंतर हे असतील विजू भाऊ असतील, आमचे 81 रायफल स्वर्गीयवासी रायफलचे मालक असतील विनोद दादा, सचिन भाऊ, हे पण माझे दोघे एकदम भाऊ म्हणून आज या बैलगाडा क्षेत्राला मला भेटलेले आहेत. म्हणजे संपूर्ण टीम, एम एन नाना झाले, त्याच्यानंतर आमच्यामध्ये बोधगे दादा झाले, सगळ्यांची मोठी टीम आहे आमची. जेवढे नावं घेऊ तेवढे कमी आहेत. पण या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे. आणि या प्रेमापोटी, आशीर्वादापोटी या बैलगाडा क्षेत्राला चांगलं काय करता येईल ते करत. तुमचे खास मित्र म्हणजे ब्रह्मादादा, आज मैदान कसं भरले? खरं तर या मैदान आज 26 जानेवारीची आठवण आली. भरपूर असा गच्च भरलेला मैदान आहे. आणि खरं
खरं तर ब्रह्मा पैलवानांना आज कळलं असेल का या दोस्तीमध्ये काय होऊ शकतो. आज ना भूतो ना भविष्याचा बैलगाडा क्षेत्रामध्ये बिंदूरचा क्षेत्र आज मोठ्या उत्सवात झाला. याच्या आधी कधी एवढा मोठा उत्सव नव्हता झाला. याच्या आधी 2 फाळणी झाली होती, मुंबई आणि ब्रह्मा पैलवान. खरं तर संदीपबाईंनी मोठा मन दाखवून आणि आमची संघटनेची जी ठाणे रायगड पालघर संघटना आहे त्या संघटनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी प्रेम दिला, आशीर्वाद दिला या मैदानाला, म्हणून एवढी सगळी गर्दी झालेली आहे. बबनदादांची इच्छा पूर्ण केली म्हणावं लागेल तुम्ही 100%. बबनदादांची इच्छा नाही, माझी इच्छा पूर्ण झाली असं बोलायला लागेल. कारण की माझी इच्छा होती बबनदादाच्या नंदीसोबत पळायची आणि बबनदादा हा बैलगाडा क्षेत्रामध्ये माझा बाबा आहे, आजोबा आहे. खरं तर या असे जे आजोबा असतात, माझे पण आजोबा त्यांची सारखी दिसायचे. पुन्हा एकदा सांगतो मी, खरं तर माझ्या आजोबांची आठवण जागृत झाली. आज बबनदादा या बैलगाडा क्षेत्रामध्ये जसं सलमान हे पॉप्युलर याच्यामध्ये पिक्चर बॉलिवूडमध्ये, तसंच आज आमचा बबनदादा सुद्धा आहे. त्याच्यापेक्षा काही बबनदादा आमचा कमी नाहीये. खरं तर अभिमान आहे का या बैलगाडा क्षेत्रामध्ये असे चांगले कोहिनूर मित्र मला माणसं भेटले देवरूपाने. खरं तर सगळ्यांचा ऋणी आहे मी. असाच आशीर्वाद, असाच प्रेम सदैव असू द्या. पुढे चुकलो असेल पदरात घ्या, माफ करा. या बैलगाडा क्षेत्रामध्ये वारंवार तर वाटतंय का कुठेतरी काहीतरी चांगलं करत राहावा. पण जेव्हा कुठे वागणूक चुकीची झाल्यानंतर मग ते उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागतो कधीतरी. पण ते आता कुठेतरी शोभत नाही आमच्या वाणीला. तर पुढे चुकलो असेल तर माफ करा. जय श्रीराम. 20 तारखेला पळणार आहे का महाराष्ट्र केसरीला पळणार आहे का मथुर 20 तारखेला? आता नाही ना, इकडे 18ला पळणार आहे. कारण की तिकडे पळावत नव्हतो आपण. जे जो मैदान आहे आपला मराठवाड्याला कधीच पळलो नाही ना. कारण की ती फॅन फॅमिली कुटुंब त्यांची आतुरता होती. आपण महाराष्ट्र केसरी मिळवला, हिंद केसरी मिळवला, भारत केसरी मिळवला मथुरने. पण आज खरं तर ज्या फॅन फॅमिली कुटुंबाची इच्छा होती प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पळायची, ती प्रत्येकाची पूर्ण करतोय. आता फक्त प्रेम आणि आशीर्वाद मिळवतोय. किताब सगळे मिळालेले आहेत मला. वर्षाची परंपरा आहे. हा मित्र आहे. पुढच्या महिन्यामध्ये 22 तारखेला यांचं मैदान आहे. जे पेडगावचं जे जुनं पारंपरिक मैदान होतं ते यांच्या माध्यमातून चालू होतं. खरं तर तुमचा आभारी आहे का जी आपले मैदान बंद पडला होता ते मैदान तुमच्या माध्यमातून यंगस्टार कडून चालू होतोय. कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये दुनियांचा आशीर्वाद घेतला तरी संघटना हा क्षेत्र उंचावर जाईल. म्हणून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील 22 तारखेच्या मैदानासाठी. आणि भाऊ आता निघायचे.